नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या ईशाज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मुलांना कधीही भूक लागली की झटपट तयार होणारा पोह्यांचा चिवडा बघणार आहोत। अगदी 5 मिनिटात हा चिवडा होतो, अतिशय क्रंची लागतो आणि मुलांना खूप आवडतो देखील। व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत, पण त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहायला विसरू नका। चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। झटपट होणाऱ्या पोह्यांसाठी लागणारे साहित्य: पोहे, हिंग, शेंगदाणे, तेल, चवीनुसार मीठ, हळद, चटणी, जिरं आणि मोहरी। या ठिकाणी आता कढई गरम झालेली आहे, आपण थोडं तेल घालूया। तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकू। बघा, या ठिकाणी आता तेल गरम झालेलं आहे, आपण थोडी मोहरी टाकतोय आणि ही मोहरी चांगली फुलली की मग आपल्याला या ठिकाणी शेंगदाणे टाकायचे। शेंगदाण्यानंतर ते थोडे चांगले परतून झाले की मग जिरं घालायचे, कारण शेंगदाणे चांगले लाल होईपर्यंत ते जिरं थोडं करपून जाण्याची शक्यता असते। बघा, शेंगदाणे जरा छान लालसर झाले, त्यात थोडं जिरं ॲड केलं, चवीसाठी थोडा हिंग टाकलेला आहे। थोडी हळद घालूया, चवीनुसार मीठ आणि या ठिकाणी चटणी टाकून हलवलं की लगेच आपल्याला पोहे घालायचे। जर चटणी तेलामध्ये थोडीशी करपली तर ते पोह्यांची चव थोडी बिघडू शकते। अशी मंद आचेवर आपल्याला ते होऊ द्यायचे आहे आणि त्यांना हलवत राहायचं आहे। बघा, यात थोडे जास्तीचे शेंगदाणे घातले तर मुलांसाठी ते आरोग्याला चांगले असतात। हे बघा, मंद गॅसवर आपण याला सारखं असं हलवत राहिलं की त्या ठिकाणी हळद वगैरे सगळं व्यवस्थित त्या पोह्यांमध्ये मिक्स झालेलं आहे। हे बघा, मंद आचेवर आपण ह्या पोह्यांना जवळजवळ 5-10 मिनटं हलवलेले आहे आणि पोहे आता खाण्यासाठी रेडी झालेले आहेत, असे छान कुरकुरीत झाले आहेत। हे बघा, पाहू शकता तुम्ही किती छान कुरकुरीत झालेले आहेत। आपण याची टेस्ट करून बघूया। मस्त, एकदम क्रंची झाले। मुलांना हे खूप आवडतात, झटपट त्यांना भूक लागली की होतात। नक्की ट्राय करा तुम्ही आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर पण करा। धन्यवाद।